रामकृष्ण हरी. संत समागम एखादिया परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. प्रस्तुत अभंगातून श्री तुकोबाराय या अभंगाद्वारे तुम्हा सकल जीवन असा उपदेश करतात की बाबांनो, आपल्या जीवनात सत्समागम हा घडलाच पाहिजे. सत्समागम अर्थात संतांचा समागम, सद्गुरूंचा समागम हा जीवनात घडावाच असं तुकोबाराय आग्रहाने सांगतात. आणि तो सत्समागम, संतांचा समागम आपल्या जीवनात घडल्यानंतर आपल्या जीवनात काय परिवर्तन होईल, किंबहुना काय बदल घडेल हेही स्पष्ट करतात. मनुष्य जीवनात मनुष्याची मूलभूत आकांक्षा जर काय असेल, मूलभूत इच्छा जर काय असेल, तर ती सुख मिळणे ही आहे. मग ते सुख भेटण्याकरिता, समाधान भेटण्याकरिता मनुष्य प्रयत्न करत असतो. असं कोणाला वाटतं का हे दुःख मला प्राप्त व्हावं, किंबहुना हे सगळं दुःख मला प्राप्त व्हावं असं कोणाला वाटतं का? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. अर्थात प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. हा, प्रत्येकाच्या सुखाचा विषय भिन्न भिन्न असू शकतो, परंतु सुख नको असं व्यक्ती नाही. प्रत्येक जण आपापल्या बुद्धीच्या तुर्याने, अर्थात आपापल्या बुद्धीच्या पातळीवरून आपापल्या सुखाची व्याख्या करू शकतो. एखादा लहान मुलगा असेल, तो जर अभ्यास सोडून उन्हात खेळत असेल तर त्याला त्या अभ्यास बुडतं याचं दुःख वाटत नाही, तर त्याला त्या खेळण्याचा आनंद वाटतो, समाधान वाटतं. अर्थात आपला मुद्दा असा चोला होता की प्रत्येक मनुष्याला सुखाची अपेक्षा आहे, समाधानाची अपेक्षा आहे. मग ते सुख भेटण्याकरिता, समाधान भेटण्याकरिता मनुष्य सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, अर्थात आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणांना क्षण खर्च करतो. परंतु आयुष्याच्या सायंकाळी सुख काय आपल्या पदरात पडत नाही, सुख आपल्याला भेटत नाही. मग ते सुख भेटण्याकरिता, समाधान भेटण्याकरिता मनुष्याने पहिले हे शोधलं पाहिजे की नेमकं ते सुख आहे कुठं. तर श्री तुकोबारा सांगतात की ते सुख आहे फक्त एका भगवान परमात्म्याच्या ठिकाणी. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवर, किंबहुना सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. तो सुखरूप असलेला परमात्मा, आपल्याला जर सुख हवा आहे तर तो सुखरूप असलेला परमात्मा आपलासा करावा लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तो सुखरूप असलेला परमात्मा आपलासा करावा लागेल, त्याशिवाय आपल्याला सुख भेटू शकत नाही. मग तो सुखरूप असलेला परमात्मा जर आपलासा करायचा असेल तर त्यामधला एकमेव दुवा म्हणजे संत आहे. जीवाचं आणि देवाचं मिलन घडून आणणारा एकमेव दुवा जर कोणता असेल, एकमेव मधला दुवा जर कोणता असेल तर ते म्हणजे संत आहे, सद्गुरू आहे. वेद देखील अशी साक्षी देतात, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. अर्थात आपल्याला जर सुख हवं आहे तर त्यासाठी देव आपलासा करावा लागेल, आणि देव जर आपलासा करायचा असेल तर त्यासाठी एकमेव मधला दुवा जर कोणता असेल तर ते संत आहे, सद्गुरू आहे. मग तो संतांचा समागम कशा पद्धतीने केला पाहिजे, तर तुकोबारा सांगतात, संत समागम एखादिया परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. संत समागम एखादिया परी, परी म्हणजे प्रकार, कोणत्याही एखाद्या प्रकारे का होईना तो संतांचा समागम आपल्याला घडावाच. तर तो तुकोबारा सांगतात, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. कुत्रा म्हणून जरी त्यांच्या दरबारात आपल्याला जागा भेटली तरी आपला उद्धारच होईल. का तर तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तर त्यांच्या दरबारात ते चालू असलेलं अखंड नामचिंतन, अखंड जो सत्संग आहे, अर्थात म्हणजे राम नामाची जी धून आहे ती आपल्या कानावर पडेल आणि निश्चित आपला उद्देशच होईल. परंतु त्यांच्या दरबारात गेल्यानंतर आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने राबलं पाहिजे, तर तुकोबारा सांगतात, कामारी बटीक सेवेचे सेवक, दीनपण रंक ते भले. रंक म्हणून त्यांच्या दरबारात राहा. मी एक छोटासा दास आहे, मी एक सेवक आहे, हा भाव अंतकरणात धरून त्यांच्या दरबारात राहा. नव्हे मी एक मोठा उद्योगपती आहे, किंबहुना मी एक मोठा श्रीमंत माणूस आहे, हा भाव अंतकरणात नसून मी एक छोटासा दास आहे, मी एक सेवक आहे, हा भाव अंतकरणात धरून त्यांच्या दरबारात राहा. निश्चित आपला उद्धार होईल. तर ते या भावनेने राहिल्यानंतर काय होईल, तर तुकोबारा सांगतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांच्या. त्यांच्या दरबारात राहिल्यानंतर, त्यांची संगत धरल्यानंतर आपल्याला पंगत देखील त्यांची भेटेल आणि निश्चित आत्मसुखाची प्राप्ती आपल्याला तिथे घडेल असं तुकोबारा या अभंगाद्वारे म्हणतात. म्हणून जीवनात सद्गुरूंचा, संतांचा समागम हा अत्यावश्यक आहे. रामकृष्ण.